आजच्या लेक्चरला आपल्याला कन्सेप्ट बघायची आहे की आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. म्हणजे आयडियल सोल्युशन म्हणजे काय, त्याचे प्रॉपर्टी काय काय असतात, नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे काय, त्याचे प्रॉपर्टी काय काय असतात. सुरुवातीला आपण त्यांच्याबद्दल कंपॅरिझन करू. कंपॅरिझन झाल्यानंतर आपल्याला नॉन आयडियल बद्दल त्याच्या पुढे जाऊन अजून दोन प्रकारचे डेव्हिएशन्स बघायचे. एक असतं पॉझिटिव्ह डेव्हिएशन, दुसरं असतं निगेटिव्ह डेव्हिएशन. ते मात्र कधी होईल, हे दोघांमधलं कंपॅरिझन संपल्यानंतर ते डेव्हिएशन चालू होईल. पहिला मुद्दा काय, आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं आहे, तर आपण याच्या अगोदर राऊल्स लॉ बघितलेला आहे. आयडियल सोल्युशन म्हणजे काय, अशा प्रकारचं सोल्युशन की जे सोल्युशन काय करतं, तर कोणत्याही टेम्परेचरला काय करतं, राऊल्स लॉ ओबे करतं. म्हणजे राऊल्स लॉ ज्याप्रमाणे एक्सप्लेन केलेले आहे, राऊल्स लॉ मध्ये जे काय एक्सप्लेनेशन दिले ते एक्सप्लेनेशन फॉलो करण्याचं काम किंवा त्या एक्सप्लेनेशन प्रमाणे जाण्याचं काम कोणत्याही टेम्परेचरला कोणतं सोल्युशन करतं, आयडियल सोल्युशन करतं. मात्र तेच समजा आपण नॉन आयडियल सोल्युशन बद्दल जर का विचार केला तर नॉन आयडियल सोल्युशन मध्ये काय होतं, नॉन आयडियल सोल्युशन डू नॉट ओबे राऊल्स लॉ. राऊल्स लॉला काय करत नाही, प्रत्येक टेम्परेचरला ते फॉलो करत नाही. काय दिले तर ओव्हर एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर, सगळ्याच टेम्परेचरना नॉन आयडियल सोल्युशन राऊल्स लॉला फॉलो करत नाही. मात्र तेच जर आपण पुन्हा बघितलं आयडियल सोल्युशन मध्ये बघितलं तर आयडियल सोल्युशन कोणत्याही टेम्परेचरला राऊल्स लॉला काय करतं, फॉलो करतं. हा पहिला डिफरन्स कशामधला, आयडियल सोल्युशन आणखी नॉन आयडियल सोल्युशन. दुसरी गोष्ट इथं कोणतं सांगितलं आहे, एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग. म्हणजे ज्यावेळी आपण आयडियल सोल्युशन बनवणार, ज्या दोन लिक्विड पासून आपण आयडियल सोल्युशन बनवणार, त्या दोन लिक्विडना जेव्हा आपण मिक्स करणार तर मिक्स झाल्यानंतर त्याच्या एनर्जी मध्ये काही जर बदल होत नसेल, म्हणजे मिक्सिंग नंतर एनर्जी वाढत पण नसेल किंवा मिक्सिंग नंतर एनर्जी कमी पण होत नसेल, त्यावेळी त्याला म्हणायचं आहे एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू काय असते, 0 असते. म्हणून इथे लिहिलेलं आहे डेल्टा मिक्स एच इज इक्वल टू 0. डेल्टा म्हणजे चेंज होणारा बदल, एच म्हणजे एन्थॅल्पी, एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी. म्हणजे मिक्सिंग नंतर एनर्जी बदलत नाही कोणत्या प्रकारे सोल्युशन मध्ये, तर आयडियल सोल्युशन मध्ये. तेच समजा आपण मिक्सिंग केलं कोणत्या प्रकारचं सोल्युशन तयार करण्यासाठी, नॉन आयडियल सोल्युशन बनवण्यासाठी. जर का आपण दोन लिक्विड एकत्र, दोन द्रव पदार्थ एकत्र मिक्स केले तर अशा वेळी त्या ठिकाणी एन्थॅल्पी एकतर वाढते किंवा कमी होते. म्हणजे हा थोड्यात एनर्जी वाढते किंवा कमी होते, याचा अर्थ काय, डेल्टा मिक्स एच हा इक्वल कितीला नसतो, 0 नसतो. कारण हा फरक कसा काढला होतो, फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट यांच्यातला हा डिफरन्स म्हणजे हा डेल्टा, एच म्हणजे एन्थॅल्पी. हा झाला दुसरा डिफरन्स. दुसऱ्या डिफरन्स मध्ये काय, एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग जर आयडियल सोल्युशन बद्दल आपण घेतली तर ती 0 येते, नॉन आयडियल बद्दल ते नॉट इक्वल टू 0. तिसरी गोष्ट पण त्याच पद्धतीचं आहे, व्हॉल्यूम जर आपण घेतला, म्हणजे आयडियल सोल्युशन समजा आपण दोन आयडियल सोल्युशन घेतली, तर एक्झाम्पल म्हणून समजा आयडियल सोल्युशन बनवण्यासाठी आपण दोन लिक्विड घेतले, लिक्विड ए दुसरं लिक्विड बी. सो मिक्स करताना काय असेल, लिक्विड ए चं व्हॉल्यूम 100 ml असेल, लिक्विड बी चं पण व्हॉल्यूम किती असेल, 100 ml असेल. ज्यावेळी आपण ह्या दोघांना काय करणार, एकत्र करणार, तेव्हा टोटल व्हॉल्यूम बरोबर किती असेल, 200 ml. त्यामुळं याचा अर्थ काय, ह्या 200 ml मधून आपण यांची जर का बेरीज मायनस केली, म्हणजे काय 200 मायनस याचे समेशन घेतल्यानंतर सुद्धा ते 200 होणार. याच्यातून हे मायनस केलं की कम्प्लिटली काय ना 0 होणार. त्या ठिकाणी मिक्सिंग नंतर त्या लिक्विडचा व्हॉल्यूम चेंज होत नसेल तर त्यावेळी त्याला काय म्हणतात, व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग किती असतं, 0 असतं. या ठिकाणी मात्र तसं होत नाही. या ठिकाणी नॉन आयडियल समजा आपण सोल्युशन बनवत असू किंवा बनलेलं आपलं असेल तर त्या नॉन आयडियल सोल्युशनचा जो व्हॉल्यूम असणार आहे तो व्हॉल्यूम दोन सुरुवातीला जे आपण लिक्विड मिक्स करणार त्या लिक्विड पेक्षा एकतर वाढलेला असतो, त्या लिक्विड पेक्षा तो कमी झाला असतो. तो वाढणार का कमी होणार हे त्याच्या डेव्हिएशनवर अवलंबून आहे, ते आपल्याला पुढे कळणार आहे. मात्र इथं लक्षात ठेवा की सोल्युशन तयार केल्यानंतर जेव्हा आपण नॉन आयडियल सोल्युशन बनवतो आणि सोल्युशन बनवल्यानंतर त्या सोल्युशनचा व्हॉल्यूम एकतर ओरिजिनल व्हॉल्यूम पेक्षा वाढलेला असतो किंवा ओरिजिनल व्हॉल्यूम पेक्षा कमी झाला असतो. ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे कोणता, जे लिक्विड आपण एकत्र करणार त्या लिक्विडचा एकत्र घेतलेला व्हॉल्यूम. हा झाला तिसरा डिफरन्स. व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग काय असतं, आयडियल साठी इक्वल टू 0, आणखी नॉन आयडियल साठी नॉट इक्वल टू 0. नेक्स्ट काय सांगितलंय, वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन लाईज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. म्हणजे जर आपण आयडियल सोल्युशन घेतलं, याच्यावर आपण ग्राफ बघितलेला आहे, त्याच्यामध्ये राऊल्स लॉ मध्ये ग्राफ आपण कसा काढला, असा आपण ग्राफ घेतला होता. हा ग्राफ होता, इकडून इकडे वेपर प्रेशर वाढत होतं, इकडून इकडे वेपर प्रेशर वाढत होतं आणि हे होतं टोटल वेपर प्रेशर.
तर हे एका प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर, दुसऱ्या प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर, ही लाईन आहे ते वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. तेच इथे सांगितलं, वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशनचं जे वेपर प्रेशर असतं ते वेपर प्रेशर कसं असतं, लाईज बिटवीन कशाच्या मध्ये असतं, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. इथे विचारात घेतला प्युअर कंपाऊंडचं हे वेपर प्रेशर आहे, दुसऱ्या प्युअर कंपाऊंडचं हे वेपर प्रेशर आहे, त्यांच्यामध्ये आयडियल सोल्युशनचं वेपर प्रेशर येतं. तेच समजा आपण इकडे गेलो, नॉन आयडियल साठी गेलो, तर नॉन आयडियलचं वेपर प्रेशर एकतर वाढलेलं असतं, म्हणजे प्युअर कंपोनंट पेक्षा वरती जातं किंवा प्युअर कंपोनंट पेक्षा खाली येतं. ते आपल्याला पुढे एक्सप्लेन करायचं आहे. मी इथे कसं सांगितलंय, वेपर प्रेशर ऑफ दोज सोल्युशन्स. कोणते सोल्युशन्स, नॉन आयडियल सोल्युशन जर का असतील तर अशा सोल्युशनचे वेपर प्रेशर जे असतं कॅन बी हायर, एकतर हायर असतं और लोअर दॅन किंवा कमी असतं त्याच्याच्या प्युअर कंपाऊंड. इथे मी दाखवलं बघा, इकडून असा ग्राफ गेला तर ते हायर असणार आहे, इकडून असा ग्राफ आला तर ते लोअर असणार. इथं मात्र वेपर प्रेशर जे आपण म्हणतो सोल्युशनचं ते दोन कंपोनंटच्या वेपर प्रेशरच्या मध्ये येतं. या ठिकाणी मात्र दोन कंपाऊंडच्या वेपर प्रेशर पेक्षा ते जास्त असू शकतं किंवा त्यांच्यापेक्षा कमी असू शकतं. हा झाला वेपर प्रेशर बद्दलचा मुद्दा. नेक्स्ट कन्सेप्ट कोणत्या, इन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन जर असेल तर आपल्याला माहित आहे सोल्युशन बनवायचं असेल तर आपल्याला दोन घटक महत्वाचे असतात, दोन कंपाऊंड महत्वाचे असतात. एक कोणता असतो, सोल्यूट, आणि दुसरा कोणता असतो, सॉल्व्ह. आता त्यांनी काय सांगितलंय, आयडियल सोल्युशन जर असेल तर सोल्यूट मध्ये असणारं इंटरॅक्शन किंवा सॉल्व्हंट मध्ये असणारं इंटरॅक्शन किंवा सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामध्ये असणारे इंटरॅक्शन. समजा आपण या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून काय घेतलं, सोल्यूट आपण समजा ए घेतलं की ए चे पार्टिकल आपण घेतले, आणि सॉल्व्हंट म्हणून आपण या ठिकाणी काय घेतला, बी घेतला, ते बी चे पार्टिकल घेतले. आता इंटरॅक्शन म्हणजे काय, यांच्यामध्ये असणारे जे काय अट्रॅक्शन असणार आहे त्याला आपण म्हणणार सोल्यूट इंटरॅक्शन, कारण हे दोन्ही मॉलिक्यूल कोणाचे आहेत, सोल्यूटचे आहेत. यांच्यामध्ये असणारे अट्रॅक्शन जे असेल, जे इंटरॅक्शन असेल त्याला आपण काय म्हणणार, सॉल्व्हंट इंटरॅक्शन, कारण का हे दोन सॉल्व्हंट म्हणून आपण गृहीत आहे. आणि तिसरा प्रकार कोणता, समजा याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये असं जर इंटरॅक्शन असेल किंवा याच्यामध्ये या मॉलिक्यूलमध्ये या मॉलिक्यूलमध्ये अशा मॉलिक्यूलमध्ये जर इंटरॅक्शन असेल तर आपण त्याला काय म्हणणार, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. कारण हा आपण सोल्यूट म्हणून निवडला आणि हा आपण सॉल्व्हंट म्हणून निवडला, अशी कंडिशन असेल तर त्यावेळी अशा प्रकारे त्याला इंटरॅक्शन म्हणतात. सोल्यूट इंटरॅक्शन म्हणजे इथं आपण हे दाखवलं सोल्यूट इंटरॅक्शन, हे दाखवलं सॉल्व्हंट इंटरॅक्शन. आणि हे असेल किंवा असं क्रॉसिंग दाखवू, हे कोणतं असणार आहे, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. हे इंटरॅक्शन कसं असतं, कंपॅरेबल म्हणजे सेम असतं, सारखं असतं. म्हणजे जेवढं आकर्षण अट्रॅक्शन याच्यामध्ये असेल, जेवढं आकर्षण किंवा अट्रॅक्शन याच्यामध्ये असेल तेवढंच या अपोजिट वाल्यांमध्ये सुद्धा आपल्याला आकर्षण बघायला मिळेल. हे कुठल्या बाबतीत, जर सोल्युशन कोणतं असेल, आयडियल सोल्युशन असेल. तर ते समजा आपण नॉन आयडियल बद्दल गेलो तर त्या ठिकाणी काय सांगितलंय, सोल्यूट सॉल्व्हंट और सोल्यूट इंटरॅक्शन्स आर नॉट कंपॅरेबल. ते सारखे नसतात किंवा सेम नसतात. तर हा मेन डिफरन्स कशामधला आहे, आयडियल सोल्युशन आणखी नॉन आयडियल सोल्युशन. आपल्याला अजून याच्या पुढे जाऊन काय करायचं आहे, नॉन आयडियल सोल्युशनची दोन प्रकारची डेव्हिएशन्स बघायचे. डेव्हिएशन म्हणजे काय, विचलन, म्हणजे राऊल्स लॉ प्रमाणे जे काही नियम आहेत ते नियमाच्या बाहेर ते का जातं, म्हणजे त्यांचं विचलन का होतं, ते विचलित का होतं, आपला रेग्युलर मार्ग सोडून वेगळ्या पद्धतीने का त्यांचं वर्तन होतं हे आपल्याला बघायचं. कारण आपण सुरुवातीलाच काय लिहिलं आहे, नॉन आयडियल सोल्युशन जर का असतील तर नॉन आयडियल सोल्युशन प्रत्येक टेम्परेचरला राऊल्स लॉला काय करत नाही, डू नॉट ओबेज, फॉलो करत नाही. आणि ते का फॉलो करत नाही त्याची रिझन आपल्याला त्याच्या डेव्हिएशन मध्ये बघायची आहे. तर इथं आपल्याला नॉन आयडियल सोल्युशनचे काय बघायचं आहे, डेव्हिएशन बघायचं आहे. नॉन आयडियल सोल्युशन आपण म्हटलं कुणाला, जे सोल्युशन राऊल्स लॉला प्रत्येक टेम्परेचरला फॉलो करत नाही, जे सोल्युशन राऊल्स लॉ प्रमाणे प्रत्येक टेम्परेचरला वर्तन करत नाही, त्या सोल्युशनला म्हणायचं आहे नॉन आयडियल सोल्युशन. ते शब्द कोणता आला आहे, डेव्हिएशन म्हणजे विचलन. जर आयडियल सोल्युशनच्या बाबतीत जर आपण ग्राफ बघितला तर आयडियल सोल्युशनच्या बाबतीत आयडियल म्हणतो. आयडियल मध्ये कसं होतं, तर समजा या ग्राफ या ऍक्सिसवर आपण वेपर प्रेशर घेतलं तर अशी एक लाईन आलेली होती, अशी एक लाईन आलेली होती, अशी एक स्ट्रेट लाईन आहे.
या ठिकाणी पहिल्या कंपोनंटचं प्युअर फॉर्म दिलं जातं, या ठिकाणी दुसऱ्या कंपोनंटचं प्युअर फॉर्म दिलं जातं. आणखी ही जी लाईन दिलेली या ठिकाणी टोटल व्हेक्टर फ्रिक्शन. त्या ग्राफवर आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं दोन कंपोनंटच्या प्युअर फॉर्म मधल्या व्हेपर प्रेशरच्या मध्ये या ठिकाणी काय टोटल व्हेपर प्रेशर आहे. आता आपण ह्या दोन ग्राफ मध्ये जर बघितलं तर आपल्याला सरळ कळतं की ही लाईन वरच्या बाजूला गेलेली आहे. ह्या प्रत्येक लाईनने काय केले त्यांच्या रेग्युलर लाईनपेक्षा वरती गेलेत, त्यामुळे त्यावेळी त्याला आपण काय म्हणणार पॉझिटिव्ह इन्क्रीज झालेलं आहे. अपेक्षित आपल्याला ही लाईन होती त्याच्यापेक्षा वरती लाईन गेली, त्यानंतर ही लाईन अपेक्षित होती त्याच्यापेक्षा ही लाईन वरती गेली, ही लाईन आपल्याला अपेक्षित होती त्याच्यापेक्षा ही लाईन वरती इन्क्रीज झालं म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे पॉझिटिव्ह झालेलं विचलन. विचलन म्हणजे काय रेग्युलर इथून पाहिजे होतं वरती गेलं किंवा इथून पाहिजे होतं ते वरती गेलं, त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हटलं जातं. त्यानंतर इथे निगेटिव्ह डेव्हिएशनचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर निगेटिव्ह डेव्हिएशन काय झालं बघा, ही आपल्याला अपेक्षित लाईन होती त्याच्यापेक्षा खाली लाईन आली, जी आपल्याला मिळालेली मेन लाईन आहे ते ही अपेक्षित लाईन पिंक कलर मध्ये जे आहे ते अशी लाईन यायला पाहिजे होती, मात्र ते खाली आलेले आहे. म्हणजे वेपर प्रेशर अपेक्षेपेक्षा कमी झालं. इथं वेपर प्रेशर अपेक्षेपेक्षा कमी झालं, इथं वेपर प्रेशर अपेक्षेपेक्षा कमी झालं. कमी म्हणून या ठिकाणी काय लिहिलेलं आहे निगेटिव्ह डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे विचलन. विचलन म्हणजे पर्यंत समजून घ्या की अपेक्षित लाईन हे आपल्याला अपेक्षेप्रमाणे यायला पाहिजे होतं, त्याच्यापेक्षा खालच्या बाजूला आलं म्हणून याला निगेटिव्ह म्हणतात. इथं आपल्याला अपेक्षित प्रमाण असे यायला पाहिजे होतं, त्याच्यापेक्षा वरती गेलं त्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणतात. तर इथं अजून आता मग पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवणारे सोल्युशन्स कोणती तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. जर आपण कोणती दोन लिक्विड एकत्र केली इथेनॉल आणि ऍसिटोन ह्या दोघांना जर एकत्र केली त्या ठिकाणी काय बघायला मिळतं आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन बघायला मिळतं. आणि निगेटिव्ह डेव्हिएशन कशामध्ये बघायला मिळतं जर आपण फिनॉल आणि ऍनिलीन यांना जर एकत्र केलं तर निगेटिव्ह डेव्हिएशन बघायला मिळतं. आता हे का बघायला मिळतं त्याचं रिझन येतं. रिझन काय सांगितलंय पॉझिटिव्ह डेव्हिएशन कुठे बघायला मिळतं ज्यावेळी सोल्यूट आणि सॉल्व्हंट, उदाहरणार्थ समजा याच्यामध्ये इथेनॉल हा सोल्यूट असेल ऍसिटोन हा सॉल्व्हंट असेल तर यांच्यामध्ये असणारं जे अट्रॅक्शन आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन हे कसं असतं लोअर असतं. काय असतं कमी असतं कोणापेक्षा सॉल्व्हंटच्या दोन मोलिक्युल मध्ये असणाऱ्या अट्रॅक्शन पेक्षा किंवा सोल्यूटच्या दोन मोलिक्युल मध्ये असणाऱ्या अट्रॅक्शन पेक्षा म्हणजे लोअर दॅन सोल्यूट सोल्यूट अँड काय सांगितलंय सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन म्हणजे काय त्या अपोजिट मध्ये असणारं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन त्यांच्या स्वतःमध्ये म्हणजे इथेनॉलच्या दोन मोलिक्युल मध्ये असणाऱ्या अट्रॅक्शन पेक्षा किंवा ऍसिटोन मधल्या दोन मोलिक्युल मध्ये असणाऱ्या अट्रॅक्शन पेक्षा त्या दोघांमधलं असणारं अट्रॅक्शन ही कमी असतं. कमी असल्यामुळे ते फार एकमेकाच्या जवळ येत नाही, एकमेकाच्या लांब जातात, म्हणजे त्यांचं लवकरात लवकर वेपर तयार होतात. म्हणजे अपेक्षेपेक्षा लवकर वेपर तयार होतात. अपेक्षेपेक्षा वेपर लवकर तयार झाले तर याचा अर्थ वेपर प्रेशर अपेक्षेपेक्षा वाढणार, त्यामुळे अपेक्षित लाईन आपल्याला ही होती त्याच्यापेक्षा वेपर प्रेशर आपल्याला या ठिकाणी वाढलेलं बघायला मिळतं. बरोबर त्याच्या उलट इथे बघायला मिळतं. या ठिकाणी कसं होतं सॉल्व्हंट आणि सोल्यूट मधलं इंटरॅक्शन कसं होतं लोअर होतं. ज्यावेळी आपण इकडे येतो तेव्हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधले जे इंटरॅक्शन आहे ते इंटरॅक्शन कसं आहे हायर आहे, जास्त आहे. जास्त ते एकमेकाला आकर्षित करतात. म्हणजे उदाहरणार्थ फिनॉल आणि ऍनिलीन जर घेतलं तर फिनॉलचे आणि ऍनिलीनचे मोलिक्युल एकमेकाला जास्त ओढून ठेवतात किंवा एकमेकाला जास्त अट्रॅक्ट करतात. त्यामुळे एकमेकाला जास्त अट्रॅक्ट केल्यामुळे त्यांचे वेपर फारसे बनत नाहीत आणि ज्या ते वेपर फारसे बनत नाहीत त्या त्याचं वेपर प्रेशर अपेक्षेपेक्षा काय होणार कमी होणार. म्हणजे काय जेवढे इझिली वेपर बनणार तेवढे वेपर प्रेशर जास्त असणार. वेपर प्रेशर बनण्यामध्ये डिफिकल्टी आली प्रॉब्लेम आला तर वेपर प्रेशर कमी होणार. इथं वेपर प्रेशर कमी होण्यापासूनचं कारण काय हे दोन एकमेकाला जास्त आकर्षून ठेवतात ओढून ठेवतात त्यामुळे त्यांचे पटकन वेपर बनत नाहीत आणि पटकन त्यांचे वेपर न बनल्यामुळं त्यांचं वेपर प्रेशर जे आपल्याला अपेक्षित ही लाईन यायला पाहिजे होती त्या लाईन पेक्षा अपेक्षेपेक्षा काय होतं ते कमी होतं. म्हणून इथे काय लिहिलंय सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन इज हायर दॅन त्यांच्यामध्ये असणारं आकर्षण फिनॉल आणि उदाहरणार्थ ऍनिलीन मध्ये असणारं आकर्षण हे जास्त असतं कोणापेक्षा सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. समजा याच्यामध्ये आपण हा फिनॉल समजा सोल्यूट घेतला हा आपण सॉल्व्हंट घेतला तर ऍनिलीनच्या दोन मोलिक्युल मध्ये असणारं आकर्षण किंवा फिनॉलच्या दोन मोलिक्युल मध्ये असणाऱ्या आकर्षणापेक्षा फिनॉल आणि ऍनिलीनच्या मोलिक्युल मध्ये असणारं आकर्षण जास्त असतं त्यामुळे त्यांचे वेपर फारशी बनत नाही. हे झालं कशाबद्दल नॉन आयडियल सोल्युशन पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन का दाखवतं त्याबद्दल.